जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, कॅल्शियमचं महत्त्व काय आणि कॅल्शियम कॅन काय यूज केला पाहिजे किंवा केव्हा वापरलं पाहिजे याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत। हे आहे इंटास कंपनीचं कॅल्शक्ती प्लॅटिना। तर मित्रांनो, याचा फायदा काय आहे हे जनावरांमध्ये आपण पाहणार आहोत। तर एखाद्या वेळेस जनावर गाभण असेल किंवा विलेलं असेल तर दूध देणाऱ्या जनावराचं म्हणजे गाय असेल, म्हैस असेल किंवा शेळी असेल किंवा मेंढ्या असतील, यांना काय जनावर दूध देतं, त्याच्यामुळे काय होतं, दुधावाट जनावरांचं कॅल्शियम कमी होतं। तर दूध देणाऱ्या जनावरांचं कॅल्शियम कमी झाल्यास त्यांचं कॅल्शियम वाढवण्यासाठी किंवा कॅल्शियम देण्यासाठी, त्यांना कॅल्शियमची पुरवठा होण्यासाठी आपण कॅल्शियम कॅन यूज करतो। तर याचा काय होतं, मिल्क फेवर जनावरांमध्ये मोठे मोठे आजार आहेत। मिल्क फेवर असेल, नंतर उरमुडी असेल, बांड येणे किंवा युरिन लाल येणे किंवा रक्ताची लघवी येणे, असा काही भाग आहे। जे काही मोठे मोठे आजार आहेत ते फॉस्फोडेफिशियन्सी असेल, असे काही गोष्टी जे आहेत तर ती कॅल्शियम कमतरता झाल्यामुळे शरीराची असे मोठे मोठे आजार घडून येतात। त्यासाठी किंवा प्रोलॅप्स येणे किंवा जार वगैरे वार वगैरे नाही पडणे, असे मोठे जे काही आजार आहेत ते आपल्या जनावराला होत नाहीत। कारण कॅल्शियम व्यवस्थितरित्या जर आपण दिलो जनावराला वेळोवेळी तर जनावराची हे मोठे आजार पण होणार नाहीत। आणि विशेष म्हणजे जनावरचं दूध आहे ते रेग्युलर चालू राहील आणि कॉन्स्टंट राहील, म्हणजे कमी जास्त होणार नाही। जनावर वेळोवेळी माझावर येईल आणि माझावर आला तर गाभण पण राहील, अशाही गोष्टी आपल्याला असाही फायदा होऊ शकतो। नंतर जनावर तंदुरुस्त आणि सुदृढ राहील, वेळोवेळी माज करेल, माझावर आलं तर राहील, अशा गोष्टी होतात। नंतर आपण जनावराला कॅल्शियम दिल्यानंतर त्याच्या गर्भधारण झालं असेल आणि म्हैस असेल किंवा गाय असेल, ते गाभण जर असेल तर त्याच्या गर्भातील वासराची वाढ होण्यासाठी आपण कॅल्शियमचं एक भाग आहे ना, ते वासराच्या हाडाची व्यवस्थितरित्या वाढ करतं। आणि वासराच्या हाडाची व्यवस्थित वाढ जर झाली तर आपलं वासरू तंदुरुस्त जन्मतं आणि जन्मल्यानंतर त्याला पोषक वगैरे घटक भेटतात आणि वासराचं व्यवस्थितरित्या संगोपन करताना त्याला काही अडचणी वगैरे येत नाहीत। आणि म्हशीला आपण कॅल्शियम दिलो तर त्याला दूध वगैरे व्यवस्थितरित्या पुरवठा होतं आणि ते पुरवठा झालेलं दूध असेल ते म्हशीच्या वासराला असेल किंवा म्हशीला असेल, ते लागू झाल्यानंतर म्हशीचं वासरूही तंदुरुस्त राहतं आणि म्हैस हे तंदुरुस्त राहते। तर सर्व पशुपालनामध्ये कॅल्शियमचा ओव्हरऑल विचार करायला गेला तर कॅल्शियम हा जनावराला दिलंच पाहिजे। त्याच्यामुळे मोठे मोठे जे आजार आहेत ते पण होणार नाहीत आणि जनावर तंदुरुस्त राहतं, शक्ती राहते, जनावर तंदुरुस्त राहतं, अंगामध्ये ताकद राहते, टायमाला माज करतं, माज केलं तर राहतं, गाभण राहतं। तर मित्रांनो, हे कॅल्शक्ती इंटास कंपनीचं आहे। त्या कॅल्शक्तीमध्ये आपण काय काय कंटेंट आहेत ते पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, नंतर विटॅमिन D3, विटॅमिन B12, कोबाल्ट चिलेटेड, झिंक चिलेटेड मॅग्नेशियम, चिलेटेड कॉपर, शुगर, पुन्हा शतावरी, जयवंती, असे घटक आहेत। तर मित्रांनो, हे नॅचरल लिक्विड फीड सप्लिमेंट आहेत। म्हणजे तुम्ही जनावरांना एखाद्या वेळेस जर चाराही खात नसेल आणि हे वापरलात तर जनावरांचं व्यवस्थितरित्या चारा खाण्याचं प्रमाण पण वाढेल आणि जनावर व्यवस्थित चारा खाईल पण, आणि चारा खाल्याला त्याला पचल पण, अशाही गोष्टी होतात। तर मित्रांनो, याचं प्रमाण कसं आहे, मोठे जर जनावर राहतात म्हणजे जापर असेल किंवा नंतर जर्सी असेल, मोठे मोठे किंवा मुर्रा असतील, ह्याचं वजन वाढ जास्त राहतं, शरीराचं ताकद जास्त राहते, वजन जास्त राहतं, त्यामुळे त्यांना प्रमाण जास्त वापरावं लागतं। कारण आपण जनावरांमध्ये कोणतेही जनावर असतील तिला आपण त्याच्या वजनानुसार डोस देतो। तर मित्रांनो, त्याला डोस कसा दिला पाहिजे, मोठं जनावर असेल तर 100 ml तुम्ही देऊ शकतात। एखाद्या वेळेस आता गावरान म्हैस असेल किंवा आपल्या देवणी, लालकंदार अशा जी काही येतात लहान, तर त्यांना आपण 50 ml पण देऊ शकतो। पुन्हा तुमच्या शेळ्या किंवा मेंढ्या असतील त्यांना एक 10 ml संध्याकाळी देऊ शकतात। त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या प्रोलॅप्स म्हणजे भांड वगैरे येणार नाही किंवा जार वगैरे व्यवस्थितरित्या पडेल किंवा रक्ताची लघवी वगैरे होणार नाही। नंतर फ्लेवर मिल्क म्हणजे कॅल्शियम कमी पडल्यानंतर जनावराला ताप वगैरे येतो, ते ताप पण येणार नाही। नंतर तुमच्या जनावरांचं व्यवस्थितरित्या वाढ होईल आणि जनावर व्यवस्थित तंदुरुस्त राहील। तर मित्रांनो, कॅल्शियम असा यूज केला पाहिजे किंवा असं वापरला पाहिजे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.